तुटीचा अर्थसंकल्प तुम्हाला डायरेक्टली डोक्यात आला पाहिजे पटकन. तुटीचा अर्थसंकल्प म्हणलं की सरकारचा खर्च कमी की जास्त, हे आधी स्वतःला सांगायचं पटकन. ह्याचे परिणाम आयोगाने एवढे विचारलेले आहेत. आता ज्या वेळेला खर्च हा सरकार जास्त करत असेल तर ह्याचे परिणाम सकारात्मक परिणाम असतील की नकारात्मक असतील? दोन्हीही असतील. मग तुम्हाला आयोगाने हे विचारले. सो आता याच्यात इथं पॉझिटिव्ह परिणाम पण आणि निगेटिव्ह परिणाम पण. पॉझिटिव्ह परिणामामध्ये काय असेल? सरकार तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर इथं खर्च वाढेल, म्हणजे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. गुंतवणुकीचं प्रमाण, रोजगार निर्मिती, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन होईल का? हे सगळं कुठं? कशाचे पॉझिटिव्ह परिणाम? सरकारने खर्च काय केला म्हणजे कुठला अर्थसंकल्प? पण आता एवढंच विचार घेऊन चालत नाही. दुसरं, तुटीच्या अर्थसंकल्पाचे परिणाम. हा बरं, आयोगाचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे किंवा तुटीचा अर्थभरणा पण आहे पुढे ते, याच्यामुळे खालीपैकी कुठली आर्थिक समस्या निर्माण होते. आता आर्थिक समस्या निर्माण होते म्हणल्यावर कळालं का मी काय सांगतो ते? निगेटिव्ह पॉईंट. मग इथं काय येईल? सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येईल महागाई. सरकारने जर एवढा खर्च केला तर अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा वाढेल, वस्तू सेवांची मागणी वाढेल, मागणी वाढल्यामुळे किंमत वाढते. आता ही जी वाढलेली किंमत आहे म्हणजेच महागाई आहे, ही इकॉनॉमीला अजून डॅमेज करते. मग मला सांगा, जर महागाई वाढली तर बचत काय होईल? कमी होईल ना. बर, गुंतवणूक, कारण महागाई वाढल्यामुळे डिमांडच असणार आहे वस्तू सेवांची. मग औद्योगिकरण, रोजगार निर्मिती, बेरोजगारी, हे सगळे परिणाम कशाचे? सरकारने जास्त केलेल्या खर्चाचे. जनरली सरकार तुटीचा अर्थसंकल्प हा कशासाठी मांडतो? ह्याच्यासाठी, ह्याच्यासाठी, बरोबर. सो मग इथे यायचा शक्यच नाही ना, पण होईल तसा परिणाम ते विचारलं जातं. दुसरा महत्वाचा पॉइंट, हा तुटीचा अर्थसंकल्प सरकार तेजीच्या परिस्थितीत मांडतो का मंदीच्या परिस्थितीमध्ये? हा नक्की रिएक्शनला बळी पडायचं ना बरं का. लक्षात घ्या, तिथं हेच तुमचा कॉन्फिडन्स ठेवायचा. क्लिअर कट आयोगाचे ऑप्शन असे असतात की 2 मिनिटं विचार करतो आपण, तसं नाही. क्लिअर कट तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे खर्च जास्त. आता खर्च जास्त करायचा असेल तर कुठल्या परिस्थितीत केला पाहिजे? म्हणजेच तुटीचा अर्थसंकल्प मंदीच्या परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरतो. येस ऑर नो? तुटीचा अर्थसंकल्प महागाईच्या परिस्थितीमध्ये नकारात्मक परिणाम करतो. क्लिअर? आता तुटीचा अर्थसंकल्प महागाई निर्माण करतो का? येस, त्याचा नकारात्मक परिणाम आहे. आणि ही तेजी ज्या वेळेला अर्थव्यवस्थेत असते तेव्हा सरकारने मग कुठला अर्थसंकल्प मांडला पाहिजे? शिलकीचा अर्थसंकल्प मांडला पाहिजे. आणि ज्या वेळेला अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती असते तेव्हा शिलकीचा अर्थसंकल्प जर मांडला तर अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतात. हा काय चाललंय कळतंय का? हे लक्षात घ्या. एवढ्याच रॅपिड फास्ट रिव्हिजन मध्ये तुम्हाला हे करणं अपेक्षित आहे.